हॅलो, नमस्कार. तर इथे आपण बनवणार आहोत तूप. तर तुपाची कशी रेसिपी ही इथे पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे. ती ना माझी 20 दिवसाची मलाई होती. फुल फॅट क्रीम गोकुळचं होतं ना, त्याची मलाई छान अशी घडत निघते ती होती. आणि त्यामध्ये ना मी दही टाकून असं छान विरजवलं होतं. तर ती प्रोसेस तुम्हाला नाही दाखवली. तर असो, इथे बघा मी ना मिक्सरने हे छान असं फेटून घेणार आहे. तर कधी कधी काय होतं ना, आपल्याकडे इलेक्ट्रिक मशीन नसते किंवा मिक्सरने खूप सारे भांडे भरून जातात. त्याच्यामुळे तुम्ही कधी अशी सुद्धा लोणी बनवू शकता बघा. तर इथे ना मी विस्करने किंवा तुमच्याकडे असं चमचा असेल त्याने किंवा पोह्याच्या चमच्याने सुद्धा असं तुम्ही छान लोणी काढू शकता. आता मी याला आहे ना छान असं पाणी साईडला करण्यासाठी आहे ना एका गाळणीचा उपयोग करत आहे. तर ही तुमच्याकडे मोठी असेल तर मोठी किंवा चहाच्या गाळणीने सुद्धा तुम्ही हे छान पाणी गाळून घेऊ शकता. तर ह्याला आहे ना मी 2-3 पाण्याने छान असं धुवून घेतलं. असं केल्याने ना तूप आपलं जास्त दिवस टिकताना बिलकुल पण खराब होत नाही. त्याला घुमट असा वास येत नाही, एकदम छान राहतं. ओरिजिनल तूप बनतं आपलं. तर अशा प्रकारे आता बघा इथे ना मी दुसऱ्या भांड्यामध्ये हे सगळं ओतून घेतलं आणि ते ग्लास ठेवलेलं त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं होतं आणि वजनदार एक वस्तू ठेवली होती वरवंटा. त्याच्यानंतर आता हे मी दुसऱ्या दिवशी काढलं आणि इथे बघा 2 ग्लास पाणी छान निघालं आणि लोणी आपलं छानसं एका साईडला जमा झालेलं आहे. त्याच्यात ना काय होतं माहिती आहे का, आपलं लोणी वेस्टेज जात नाही. खूप कमी वेळ लागतो गॅसवरती हे लोणी शिजायला. एरवी आपण दुसरं पद्धत वापरतो ना, त्यामध्ये पाणी आटून घ्यायला ना भरपूर वेळ गॅस खूप जातो. तर असं न करता आपल्याला असं करायचं आहे. आणि मी पुन्हा एकदा 2 स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं. आता मी याला बघा किती छान कढवायला ठेवलं आहे. तर हे जेवढं जितपत कढवेल ना तितकं छान ते टिकत राहतं. त्याला ना आपल्याला छान असं थोडंसं ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला म्हणजे सोनेरी रंगावर आपल्याला ह्याला छान कढवून घ्यायचं आहे. तर लोणीसुद्धा छान वितळलं आहे. आता बघा तूप एका साईडला होतं आहे आणि त्याची बेरी जी आहे ना ती एका साईडला जमा होते, पाहू शकता. तर अशा प्रकारे. तर फ्रेंड्स, याच्या आधीची पद्धतसुद्धा मी तुपाची तुम्हाला शेअर केलेली आहे. स्पर्श मम्मीज फूड लॅबला जाऊन तुम्ही पाहू शकता आणि नक्कीच तुम्हाला आवडेल. तर ही सुद्धा पद्धत कशी वाटली ना ते सुद्धा मला नक्की सांगा. त्याची बेरी बघा एकदम दाणेदार निघाली आहे साईडला आणि खूप जास्त बेरी नाही निघत, खूप कमी निघते आणि वापरायलासुद्धा भांडे खूप कमी लागतात. तर हे बघा मी चहाच्या गाळणीने असं एक डबा भरून घेतला. माझा एक डबा छान भरला आहे तुपाचा. आता मी दुसरं एक डबा असा भरून घेणार आहे. तर इथे पाहू शकता बघा किती छान पिवळं असं तूप निघालं आहे. खूप छान निघतं ओरिजिनल तूप, घरचं घरगुती. आणि इथे अशा प्रकारे हे 2 तुपाचे डबे भरलेले आहेत, पाहू शकता. बरंचसं तूप निघालं. बेरीसुद्धा काही इतकी निघाली नाही. बेरी बघा खूप कमी निघाली आहे. आणि हे तूप आहे ना एवढ्याशा मलाईमध्ये खूप सारं निघालं आहे. बघा बेरी किती कमी निघाली. एरवी आपण दुसरी पद्धत करतो ना तर इतकी ह्याच्यापेक्षा जास्त बेरी निघते आणि तूप कमी. तर तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. चला भेटूया. बाय बाय.